वंदनीय बाळासाहेबांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्याच विचारांवर चालणाऱ्या सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्या आदेशाने मी आपल्या सगळ्यांच्या समोर आज उभी आहे। आपल्या सगळ्यांना आज अशोका विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिन तथा दसऱ्याच्या मनपूर्वक लक्ष शुभेच्छा। मंडळी, मी काहीही बोलण्याच्या आधी दोन ओळी इथे सांगितल्या पाहिजेत। हो कहीं पीड़ पर्वत सी पिघलनी चाहिए, हो कहीं पीड़ पर्वत सी पिघलनी चाहिए, इस हिमालय से फिर से नई गंगा निकलनी चाहिए। अब तो दीवार भी पर्दों की तरह हिलने लगी है, शर्त है कि बुनियाद हिलनी चाहिए। हर गांव, हर नगर, हर डगर, हर शहर, हर गांव, हर नगर, हर शहर, हर डगर, लाश भी हाथ लहराती निकलनी चाहिए। सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं है, मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए, ये सूरत बदलनी चाहिए। दादा हो, मागच्या दीड महिन्यापासून मी सातत्यानं एक भूमिका मांडते ती महाराष्ट्राच्या हिताची, महाराष्ट्रातल्या तरुणाईच्या हिताची। हा महाराष्ट्र ड्रग्ज मुक्त झाला पाहिजे, हा महाराष्ट्र नशामुक्त झाला पाहिजे। आज विजयादशमीचा दिवस आहे आणि आजच्याच दिवशी सद्गुणांनी दुर्गुणांवर मात करण्याचा दिवस म्हणून एक संकल्प करण्यासाठी म्हणून मी उभी आहे। महाराष्ट्राचा उडता पंजाब होऊ नये ही अपेक्षा घेऊन आम्ही सातत्यानं एक भूमिका मांडण्याचा प्रयत्न करत आहोत। पण काय परिस्थिती आहे, मी आपल्याला जरा आकडेवारी आधी सांगितली पाहिजे आणि पुन्हा बोललो पाहिजे। 10 ऑक्टोबरला नाशिकमध्ये 300 कोटीचा एमडी ड्रगचा साठा सापडला। 16 ऑक्टोबरला सोलापूरमध्ये 16 कोटीचा एमडी ड्रगचा साठा सापडला। 19 ऑक्टोबरला मुंबईमध्ये 71 कोटीचं कोकेन जप्त केलं गेलं। 22 ऑक्टोबरला संभाजीनगरमध्ये 500 कोटीचं कोकेन जप्त केलं गेलं। 23 ऑक्टोबरला मोखाडा जिल्हा पालघरमध्ये पुन्हा ड्रगचा कारखाना सापडला। आता येताना एक बातमी बघितली की ड्रगचा नष्ट करण्यासाठी मुळा नदीच्या पात्रातच सोडण्याचा प्रयत्न झाला। काय ड्रगची परिस्थिती आहे। मी जेव्हा हे सगळं बोलते त्यावेळेला महाराष्ट्रातल्या कुठल्याही लेकीला, बहिणीला, आईला, पत्नीला जिला वाटतं की आपल्या घरामध्ये व्यसन नसलं पाहिजे, आपला भाऊ, आपला नवरा, आपला बाप, आपला लेक कुठल्याही व्यसनाच्या अधीन नाही गेला पाहिजे, व्यसनामुळे कुठलाही कुटुंब उद्ध्वस्त नाही झालं पाहिजे, तो प्रत्येक जण माझ्या भूमिकेशी सहमत असेल, तो प्रत्येक जण ही भूमिका मान्य करेल। काय भूमिका मांडतोय आम्ही साधी भूमिका मांडली की अरे दादा, अरे नाशिकला जर एवढा शेकडो कोटीचा ड्रग सापडतो तर नाशिकचा पालकमंत्री काय गोट्या खेळत होता का? आम्ही भूमिका मांडतोय की एक्साईजचा मंत्री काय करतो, काय चाललेलं असतं पुण्यातल्या एसपीचं, आणि हे सगळे प्रश्न विचारले की मंत्री धमकावतात, घाबरवतात आणि म्हणतात काय, आम्ही तुमच्यावर अब्रू नुकसानीचा दावा करू, आम्ही नोटीस पाठवू, आम्ही हे करू, आम्ही ते करू। मी माध्यमांच्या समोर सांगितलं पाहिजे, 10 दिवसापासून मला नोटीस पाठवली म्हणणारे लोक अंधारातून माझ्याशी मांडिवली करण्याची भाषा करतात।